नमस्कार मित्रांनो, इन्स्टंट सिक चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट एक्झामचा ऍप्लिकेशन फॉर्म कसं फिल करायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस कसं आहे सेट एक्झामचं. जसं तुम्हाला माहित असणार, सेट एक्झाम 2025 साठी ऑलरेडी नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. तर आपण आधी नोटिफिकेशन पाहू. सेट एक्झाम हा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तर्फे कंडक्ट केला जातो दरवर्षी. आणि या वर्षीचं एक्झाम 2025 ती ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग करण्याची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2025 ते 13 मार्च 2025 संध्याकाळी 6 वाजतापर्यंत. आणि आपल्याला एक्सटेन्शन भेटला आहे 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 संध्याकाळी 6 पर्यंत. पण लेट फीस लागेल जर आपण 13 तारखेचा नंतर भरत आहे. जनरल कॅटेगरीसाठी, ओपन कॅटेगरीसाठी ऍप्लिकेशनची फीस आहे 800 रुपीज आणि अदर कॅटेगरीसाठी आहे 650 रुपीज. ओके, तर या ऍप्लिकेशन फॉर्म कसं फिल करायचं याच्यासाठी आपल्याला लिंक दिली आहे. या लिंक वरून तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता किंवा आपण स्टेप बाय स्टेप बघूया आणि आपल्या गुगल क्रोम वरून जाऊन हा ऍप्लिकेशन फॉर्म सुरू करूया. मग वेळ न घालवता आपण ऍप्लिकेशन कसं फिल करायचं हे बघूया. तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती गुगल क्रोम ओपन करा आणि फक्त टाईप करा सेट एक्झाम. तुम्हाला सर्वात प्रथम फर्स्ट लिंक दिसेल सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. फर्स्ट लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट एमसेट फॉर असिस्टंट प्रोफेसर हा पेज, दॅट इज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हा यांचं होम पेज तुम्हाला दिसेल. या होम पेज वरती तुम्हाला प्रथमच लिंक दिसणार ते आहे सेट ऍप्लिकेशन साठी, अप्लाय फॉर एमसेट. आणि ही परीक्षा होणार आहे 15 जूनला. तर या फर्स्ट लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असेल तर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड एंटर करून आपला ऍप्लिकेशन प्रोसेस कंटिन्यू करू शकता. जर तुम्ही नवीन युजर आहात, नवीन ऍप्लिकेशन फ्रेश ऍप्लिकेशन अप्लाय करतात, माझा रिकमेंडेशन असेल न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच आपल्याला हे लॉग इन करावं लागेल फॉर ऍप्लिकेशन प्रोसेस. पण ऍप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट करण्याच्या आधी काही प्री रिक्वेस्ट आहे जे तुमच्याकडे असले पाहिजे. आता ते काय आहे? तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं क्लिअर फोटो असला पाहिजे आणि त्या फोटोची साईज मॅक्सिमम 50 KB असली पाहिजे. आणि दुसरी रिक्वायरमेंट आहे सिग्नेचर तुमचं JPG फॉर्मॅट आणि याची पण साईज 30 KB असली पाहिजे. आता हे जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे, 50 KB जर तुमच्याकडे फोटो 100 KB असेल तर आपण कंप्रेस करू शकता. कंप्रेसची लिंक पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. रजिस्ट्रेशन ही जी मेन लिंक आहे युनिव्हर्सिटीची रजिस्ट्रेशनची ती पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. ओके, तर आपण न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून या व्हिडिओला सुरुवात देऊया. इथे तुम्हाला एक पॉपअप येणार, आय कन्फर्म दॅट सेट एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन 15 जून. म्हणजे तो कन्फर्मेशन जस्ट की तुम्ही ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करतायत ते 15 जूनच्या एक्झामिनेशन साठी करताय. इथे तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन्स भेटणार. सेट एक्झाम हा 15 जून 2025 ला होणार आहे. तुमच्याकडे तुमचे स्वतःची एक ईमेल आयडी असली पाहिजे, व्हॅलिड ईमेल आयडी. आणि त्या ईमेल आयडी मध्ये A to Z आणि नंबर्स असले पाहिजे आणि आणखी काही स्पेशल कॅरेक्टर्स नाही. मी रिकमेंड करणार की सिंपल आयडी घ्या. सिंपल एक जनरल तुमची आयडी असली पाहिजे आणि तेच आयडी तुम्ही मेंटेन ठेवा फॉर सेट रजिस्ट्रेशन सेट एक्झाम साठी. कारण की काही
की नोटिफिकेशन काही मेल आला सेट एक्झाम बाबत तो त्याच मेल आय डी वरती येणार आहे. तर तुम्हाला ती आय डी जपवावी लागेल आणि आय डी तुम्हाला ते तुमचं पासवर्ड आठवण असलं पाहिजे अकाउंट. इथे तो सांगत आहे युअर ईमेल आय डी विल बी युअर युजर नेम. ओके, जसं लॉग इन पेज वरती आपल्याला दिसलं होतं युजर नेम आणि पासवर्ड, तर ईमेल आय डी आपल्याला लागेल फॉर ॲज अ युजर नेम. हा, फिफ्थ पॉइंट आहे युअर युजर नेम विल बी मेल टू द सेम ईमेल आय डी. तुमचं जे वन्स तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मेल होणार. इथे आपल्याला खालती पण दिसणार, पण ते मेल पण तुमच्या मेल आय वर एक मेल फॉर्मॅटमध्ये येणार. तर हे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे, तुम्ही वाचू शकता. आपण पुढे क्लिक करूया, खालती जाऊन कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन. आता इथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी एंटर करायची आहे आणि पुढच्या @gmail.com इथून सिलेक्ट करायचं आहे. तर तुमची आय डी आहे याहू, तर याहू सिलेक्ट करायचं. ते फर्स्ट ईमेल आय डी तुमचं टाकायचं आहे. नंतर जीमेल आहे, @gmail आहे किंवा याहू आहे, काही आहे ते तुमचा ऑप्शन मधून सिलेक्ट करा. नंतर पासवर्ड, आणि परत ते पासवर्ड तुम्हाला रिएंटर पासवर्ड मध्ये टाकावं लागेल. मेक शुअर दोन्ही पासवर्ड सेम असले पाहिजे. नंतर हा एक सिक्युरिटी क्वेश्चन आहे, जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरून गेला तर बॅकअप साठी सिक्युरिटी क्वेश्चन हा लागेल. कोणताही एक क्वेश्चन सिलेक्ट करून त्याचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवा आणि सबमिट वरती क्लिक करा. आता परत लक्षात ठेवा, हा ईमेल आय डी, जे पूर्ण ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता जसं सबमिट केलं तुम्हाला युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं मेसेज येणार आहे, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन युजर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन नाही, युजर रजिस्ट्रेशन फक्त झालेलं आहे आतापर्यंत. ओके वरती क्लिक करा. खालती स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड दिसणार. ठीक आहे, आणि खालीच तुम्हाला लिंक दिसेल लॉग इन फ्रॉम हिअर. ही सेम युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मेल पण आला असेल ॲज सून ॲज यू हॅव रजिस्टर्ड. ओके, तर आपण लॉग इन वरती क्लिक करूया. इथून लॉग इन फ्रॉम हिअर. आता युजर नेम आपल्याला पूर्ण टाकायचं आहे. तिथे आपण ईमेल आय डी टाकली होती, ईमेल आय डी @gmail.com आपल्याला इथे पूर्ण एंट्री करायची आहे. तशी मी माझी ईमेल आय डी एंटर करतो आणि पासवर्ड, आणि नंतर लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हे सक्सेसफुली लॉग इन झालं आहे. हा आपल्या ऍप्लिकेशनचा डॅशबोर्ड आहे सेटचं. ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस सेटचं 3 स्टेप मध्ये आहे. फर्स्ट स्टेप आहे फिलिंग दी मेन ऍप्लिकेशन फॉर्म, ज्याच्यामध्ये तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन, सब्जेक्टचं सिलेक्शन आणि सेंटर सिलेक्शन आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे तुम्हाला द्यावं लागतं. सेकंड आहे अपलोडिंग फोटो आणि सिग्नेचर, आणि थर्ड आहे ते पेमेंटचं स्टेप आहे. ओके, तर आपण फर्स्ट स्टेप वरती क्लिक करूया आणि ऍप्लिकेशन फॉर्मला स्टार्ट देऊया. स्टेप 1 आहे फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म. आपण या फर्स्ट लिंक वरती क्लिक करू. फर्स्ट लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या डॅशबोर्ड दिसणार आहे. फर्स्ट इज एक्झाम सेंटर. तुम्ही तुमचा एरिया लक्षात ठेवून एक्झाम सेंटर सिलेक्ट करा. जर माझं मुंबई आहे तर मी इथे मुंबई सिलेक्ट करणार आहोत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक्झाम सेंटर सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट, सब्जेक्ट ऑप्टेड फॉर सेट. आता तुम्ही कोणत्या विषयासाठी सेट परीक्षा देत आहात ते सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे टोटल आता 32 सब्जेक्ट सेट, यावर्षी 32 सब्जेक्ट मध्ये पेपर एक्झाम होत आहे. ओके, आपल्याला या 32 वरून तुमचा जे सब्जेक्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
फॉर एक्झाम्पल इथे मी सिलेक्ट करतो कम्प्युटर सायन्स. पोस्ट ग्रॅज्युएशन, आता नंतर सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्या सब्जेक्टमध्ये केलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आता हा डिफरंट डिफरंट पेपरसाठी किंवा डिफरंट डिफरंट सब्जेक्टसाठी डिफरंट डिफरंट ऑप्शन्स आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन, तर फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी मी सिलेक्ट केलं आहे कम्प्युटर सायन्स आणि ऍप्लिकेशन. तर हे मेन डिटेल्स आहे, एक्झामिनेशन डिटेल्स आहे. थोडा टाइम घेऊन याला बिना चुकून प्रॉपरली सिलेक्ट करायचं आहे. ते तुमचं सेंटर, तुमचं सब्जेक्ट आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट हे तुम्हाला प्रॉपरली सिलेक्ट करायचं आहे. पुढे जाऊया पर्सनल डिटेल्स वरती. इथे पण सर्वात प्रथम तुमचं कॅन्डिडेटचं नाव, तुमचं आडनाव, मग तुमचं नाव, नंतर तुमचा मिडल नेम. ओके, तर आपण याला सुरुवात देऊया आडनावावरून. फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे, नंतर मिडल नेम. नंतर वडिलांचं नाव, त्यांचं पण सरनेम, नंतर त्यांचं नाव आणि मिडल नेम. लास्टमध्ये आईंचा सरनेम, आईंचं नाव, नंतर मिडल नेम. त्यानंतर तुमचा कम्युनिकेशन ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. शॉर्ट कंप्लीट कम्युनिकेशन ऍड्रेस. तर फिल युअर डिटेल्स. तुमचं नंतर एरिया, सिटी आणि नंतर पिनकोड. लक्षात द्या, तुम्ही जेव्हा तुमचं हे कम्युनिकेशन ऍड्रेस एंटर करणार आहोत, हा ऍड्रेस तुम्ही सेट क्वालिफाय केल्यानंतर या सेटच्या वेबसाईट वरती ते सेम ऍड्रेस विजिबल होणार आहेत. आणि जे काही आपण डिटेल्स एंटर कर त्याचं व्हॅलिडेशन पण होणार आहे. पुढे तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी कुठे अप्लाय करतायत तेव्हा तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जेव्हा होणार तेव्हा हे डिटेल्स व्हेरीफाय होणार वन्स यू हॅव क्वालिफाईड दी एक्झाम. ओके, म्हणून लक्ष देऊन प्रॉपर एंटर करा. चला पुढे जाऊया. पिनकोड एंटर करा, नंतर तुमचं डेट ऑफ बर्थ, कॅलेंडर येणार एक. इथे लेफ्ट राईट नाही क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पल तुमचं डेट ऑफ बर्थ आहे 1/1/1995. तुम्हाला या इथे क्लिक करायचं इयर वरती. असं इंटरफेस येणार. परत इयर वरती क्लिक करायचं आहे. आता लेफ्ट वरती क्लिक करा, तुम्हाला भेटेल 1995. माझं बर्थ डेट मी सिलेक्ट करून घेतो. ठीक. यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे ते आयडेंटिटी कार्ड सिलेक्शन. तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड हे सिलेक्ट करू शकतो. नंबर ऑफ ऑप्शन्स आहे, आधार कार्ड, वोटर आय डी, पासपोर्ट नंबर, राशन कार्ड, बँक अकाउंट नंबर, पॅन कार्ड. ओके, तुम्ही काही एक ऑप्शन सिलेक्ट करून रेस्पेक्टिव्ह नंबर तो विचारणार. ओके, तर पॅन कार्ड आपण सिलेक्ट करू. तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता. नंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल. नंतर जेंडर सिलेक्शन करा. आणि आता स्टेट ऑफ डोमिसाईल, तुमचं डोमिसाईल स्टेट कोणतं आहे ते सिलेक्ट करावे लागेल. इथे माझं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र. आता इथे लक्ष द्या, जर तुम्ही स्टेट ऑफ डोमिसाईल महाराष्ट्र सिलेक्ट करताय तुम्हाला कॅटेगरीचा ऑप्शन भेटणार.
जर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करतायत किंवा गोवा सिलेक्ट करतायत. जर तुम्ही अदर स्टेट पासून ऍप्लिकेशन फिल करतायत तर ऑटोमॅटिकली तुम्हाला फक्त एकच कॅटेगरी भेटणार, तुम्हाला ओपन कॅटेगरी. ओपन शिवाय अदर स्टेट वाल्यांना एकच कॅटेगरी मध्ये टाकलंय, दॅट इज ओपन कॅटेगरी. महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी, महाराष्ट्र आणि गोवा कॅन्डिडेटसाठी कॅटेगरीचा ऑप्शन्स अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला अजून एक कॅटेगरी भेटेल, ओपन ईडब्ल्यूएस. मागच्या सेटचा एक्झाम नंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा इन्क्लुजन झाला होता, बरोबर. यावेळी या लोकांनी ऑप्शन्स मध्येच दिलं आहे, तर म्हणून अकॉर्डिंगली तुमचा कास्ट कॅटेगरीचा हिशोबाने तुम्ही कास्ट सिलेक्ट करा. तर स्टेट ऑफ डोमिसाईल परत मी रिपीट करतो, महाराष्ट्र आणि गोवा कॅन्डिडेटसाठी लिस्ट ऑफ कॅटेगरीज अवेलेबल आहे. आणि अदर स्टेट, जर तुम्ही अदर स्टेट कॅन्डिडेट असतील तर बाय डिफॉल्ट तुमची कॅटेगरी ओपन सिलेक्ट होणार. ओके, तर आपण इथे आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करू. नंतर कॅटेगरी, तुम्ही तुमचा कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. माझा ओपन आहे, मी ओपन सिलेक्ट करतो. नंतर अदर डिटेल्स आहे, ऑर्फन कॅन्डिडेट तुमचा आहे तो तुम्ही आपल्या अकॉर्डिंगली तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्ही येस करताय तर रेस्पेक्टिव्ह टाईप तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल आणि कोड नंबर सिलेक्ट करावा लागेल. आता हा कोड नंबर तुम्हाला ब्रॉशर मध्ये भेटणार. तर आता सध्या तरी आपण नो करूया. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट नो, जर तुम्ही असतील तर तुम्हाला ब्रॉशर मध्ये बघावं लागेल. आणि ब्रॉशरची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. या सब्जेक्टसाठी जर तुम्हाला क्लिअर नसेल कोणत्या सब्जेक्टसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन, कोणकोणते पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट्सला पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये अलाउड आहे, म्हणजे काय की म्हणजे जर मी कम्प्युटर सायन्सचा देत आहे तर माझ्याकडे कोणतीही पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असली पाहिजे. या सेट सब्जेक्ट आणि रेस्पेक्टिव्ह पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट कोणते असले पाहिजे याचा आपण जरा एक थोडं बघून घेऊया. तर इथे सेट एक्झाम मध्ये प्रॉस्पेक्टस मध्ये आपल्याला भेटतो सेट एक्झाम सब्जेक्ट्स, पेज नंबर 8 वरती आहे. सेट एक्झाम सब्जेक्ट्स इथे आहे. जरा लक्ष द्या याच्यावरती. तर जसं आपण सब्जेक्ट सिलेक्ट करतोय, जर आपण सिलेक्ट केलं आहे हिस्ट्री, तर हिस्ट्रीमध्ये पीजी कोर्स कोणता पाहिजे आणि पीजी सब्जेक्ट्स कोणते पाहिजे, हिस्ट्री, आर्किओलॉजी. जर आपण पॉलिटिकल सायन्स सिलेक्ट करतोय तर काय पाहिजे, MA MSc पाहिजे आणि पॉलिटिक्स, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक सर्व्हिसेस पाहिजे, पीजीचे सब्जेक्ट्स. जर आपण सिलेक्ट करतोय कॉमर्स पीजी कशामध्ये पाहिजे, MCOM असलं पाहिजे, CA, CS, ICWA आणि पीजीचं सब्जेक्ट कॉमर्स पाहिजे. असं या PDF वरून तुम्ही तुमचं सेटचं सब्जेक्ट बघू शकता आणि तुमचं पीजी कोर्स वरून तुम्ही कोणत्या सब्जेक्ट साठी एलिजिबल आहात ते तुम्ही बघू शकता. ओके, आपण परत आपल्या फॉर्म वरती येऊ. ठीक आहे, आता हा तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही ब्रोचर मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथे टाइप ऑफ डिसेबिलिटी, नॉट एलिजिबल आणि करंट स्टेटस तुमचं काय आहे, तुम्ही शिकवतात की नाही, तुम्ही करंटली कुठे ॲज अ असिस्टंट प्रोफेसर किंवा टीचर आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. नंतर सर्वात परत महत्वाचं तुमचं पीजीचं कोर्सचं नाव. ओके, आपण वरती सिलेक्ट केला आहे आपला पीजीचा कोर्स, अकॉर्डिंगली हे ऑप्शन्स आपल्याला भेटणार आहेत. हे ऑप्शन्स तुमच्या सब्जेक्ट वरून डिफरंट सब्जेक्टसाठी डिफरंट ऑप्शन असणार. तुमचं कॉमर्स असणार तर इथे कॉमर्स, MCOM वगैरे दिसणार तुम्हाला. तुमचं MSc हिस्ट्री असणार तर MA तुम्हाला दिसणार. तर रिस्पेक्टिव्ह तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट सिलेक्ट करा. नंतर तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव, लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज आहेत यामधून तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे. ठीक, नंतर तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही कोणत्या कॉलेज वरून केलंय. तर युनिव्हर्सिटी झाली, नंतर तुमचं कॉलेजचं नाव टाकायचं आहे.
इथे तुमचं कॉलेजचं पूर्ण नाव टाका. नंतर कम्प्लिटेड आहे किंवा अपिअरिंग फक्त फायनल इयर स्टुडंट्सना कन्सिडर केला आहे. तर तुमचं स्टेटस तुम्ही टाकू शकता अपियर्ड किंवा कम्प्लिटेड. नंतर पासिंग इयर ज्या वर्षामध्ये तुम्ही तुमचा रिझल्ट लागला त्या तो वर्ष इथे मेन्शन करायचा आहे. पासिंग इयर जेव्हा तुमचा रिझल्ट पीजीचा निकाल लागला ते इयर इथे मेन्शन करायचं आहे, जे रिपोर्ट कार्ड वरती आहे तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा किंवा कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट वरती असणार. नंतर रेस्पेक्टिव्ह जीपीए, जर तुमचं रिझल्ट जीपीए मध्ये असणार तर जीपीए सिलेक्ट करा, किंवा पर्सेंटेज या मार्क्स मध्ये असणार तर मार्क्स सिलेक्ट करा. पॉइंटर एसजीपीए सीजीपीए ते वाल्यांना हे सिलेक्ट करायचं आहे, आणि पर्सेंटेज जर नंबर असला तर हे सिलेक्ट करायचं आहे, मार्क्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर आपण इथे तुमचं जर सीजीपीए असणार तर सीजीपीए सिलेक्ट करा, आणि रेस्पेक्टिव्ह किती तो सीजीपीए रेस्पेक्टिव्ह किती पर्सेंटेजला इक्विव्हॅलेंट आहे ते टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर तुमचं ग्रेड, हे सर्व डिटेल तुम्हाला तुमचा मार्कशीट किंवा रिझल्ट वरती भेटून जाईल. तुमचा पीजीचा रिझल्ट वरती, कन्व्होकेशन वरती नाही, पीजीचा सेम 6चा रिझल्ट वरती तुम्हाला भेटेल, किंवा सेम 4चा 2 किंवा 3 वर्षाचा जसं तुमचा पीजीचा कोर्स होता. लास्ट फायनल सेमिस्टरचा रिझल्ट वरती तुम्हाला तुमचे रिझल्टचे डिटेल भेटणार. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन द सब्जेक्ट. जर तुम्ही सिलेक्ट केला येस, हा काय विचारतो आहे की जर तुम्ही आधी सेट दिलेला आहे आणि तुम्ही क्लिअर करू त्या सब्जेक्टमध्ये क्लिअर केला आहे ते सेट, तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी क्वालिफाईड आहात त्या सब्जेक्टमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही हिस्ट्रीमध्ये ऑलरेडी क्वालिफाईड आहात सेट, तुम्ही परत हिस्ट्रीमध्ये सेट एक्झाम देऊ शकता नाही. हा क्लिअर आहे, हा रूल्समध्ये आहे सेटचा. तर आपल्याला इथे आपण जर नाही क्लिअर आहे तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करायचं आहे, आणि नंतर डिक्लेरेशन मध्ये खालती कन्फर्मला टिक करायचं आहे. आता सबमिट. आता इथे पॉपअप येणार, तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन घेण्यासाठी सेंटर आपण निवडलं आहे मुंबई, सब्जेक्ट कम्प्युटर सायन्स, सॉरी. आणि जस्ट कन्फर्मेशन तुम्ही काय काय सिलेक्ट केलं आहे हे कन्फर्मेशन तुम्हाला विचारणार, आणि डू यू विश टू कंटिन्यू. जर तुम्ही सर्व डिटेल्स प्रॉपर फिलअप केलाय तर ओके वरती क्लिक करायचं आहे. आपला आता स्टेप 1 कंप्लीट झालाय. आता आपण करू स्टेप नंबर 2, दॅट इज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे आपल्याला आता. तर फोटो आपण चूज करूया. चूज फोटो. ठीक आहे. माय फोटो, तुम्हाला तुमचा फोटो हँडी ठेवायचा आहे, सॉफ्ट कॉपी पासपोर्ट साईज, आणि इथे सिलेक्ट करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे अपलोड वरती. आता इथे एरर दिसलाय बरोबर. आपला फोटोचा साईज दॅट इज सिलेक्टेड फाईल साईज मोर दॅन 50 KB. ठीक आहे. तर आता हे कसं टॅकल करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिसेल, हाऊ टू कम्प्रेस फोटो टू 50 KB. ओके, त्या लिंक वरती आपण क्लिक करा. ही फर्स्ट लिंक आहे, यावरती जाऊन तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा आणि कंप्रेस वरती क्लिक करा. सेफ वेबसाईट आहे, हे तुम्हाला तुमचा फोटो 50 KB मध्ये कंप्रेस करून देणार. आणि खालती कंप्रेस झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आता तो 49 KB चा झाला आहे, आणि डाउनलोड वरती तुम्ही क्लिक करा. तुमचा फोटो डाउनलोड होऊन जाणार. तर परत इथे रिटर्न या आणि कंप्रेस झालेला फोटो आता सिलेक्ट करा. आता माझा कंप्रेस फोटो मी सिलेक्ट करतो आणि अपलोड. आता तुमचा फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. नंतर येतं साइन सिग्नेचर. परत सिग्नेचरसाठी सिग्नेचर आपला 30 KB चा आतमध्ये पाहिजे आपल्याला, बरोबर. तर परत बघूया, माझ्याकडे जी फाईल आहे ती जास्त KB ची आहे. आता त्यालाही कसं हे करायचं आपण बघूया. परत इथे दिसेल तुम्हाला
की माझी जे आधीच सिग्नेचरची साईज आहे ती 30 KB वरून जास्त आहे. आता परत याला कसं डील करायचं आहे, परत आपण आपल्या फोटोला कंप्रेस करूया 30 KB. इथे आपला फोटो सिलेक्ट करा, सिग्नेचर, आणि अपलोड करून कंप्रेस वरती क्लिक करा. आणि आता तुम्ही पाहू शकता तुमचं सिग्नेचर 28 KB मध्ये कंप्रेस झालेलं आहे. ठीक आहे. कंप्रेस झाल्यानंतर कंप्रेस फाईल, आता नवीन फाईल जी कंप्रेस झालेली आहे ती सिलेक्ट करा आणि अपलोड वरती क्लिक करा. आता तुम्हाला दिसेल आपण फोटो आणि सिग्नेचर हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे प्रॉपरली. आता आपला सेकंड स्टेप कंप्लीट झालेला आहे. आपण क्लिक करूया प्रोसीड फॉर पेमेंट. ओके, आपली दोन्ही स्टेप कंप्लीट झालेला आहे. आपण आता पेमेंटसाठी प्रोसीड करूया. प्रोसीड टू पेमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसणार इथे, तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर, किती अमाऊंट तुम्हाला भरायचं आहे ते दिसणार. ठीक आहे. आणि इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट पेमेंट गेटवे, आणि खालती प्रोसीड फॉर पेमेंट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्ही तुमच्या ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मी इथे UPI सिलेक्ट करतो आणि शो स्कॅनर वरती, शो QR वरती क्लिक करणार आहोत. ठीक आहे. इथे आपण स्कॅन करून पेमेंट करू शकता तुम्ही आपल्या पेमेंट. तर मग इथे आपण आपल्या स्कॅनरला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होणार आणि पेमेंट सक्सेसफुल असं तुम्हाला मेसेज दिसेल. पेमेंट डिटेल्स ओके, आणि डाउनलोड युअर ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही सक्सेसफुली तुमचं ऍप्लिकेशन सबमिट केला आहे. डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा. तुमचं ऍप्लिकेशन इथे डाउनलोड होणार. ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही गो थ्रू करू शकता की तुम्ही पूर्ण डिटेल्स व्यवस्थित फिलअप केलेलं आहे. तुम्हाला तुमचं डिटेल्स दिसेल इथे, एक्झामिनेशन डिटेल्स काय काय आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे पूर्ण, आणि पेमेंट डिस्क्रिप्शन हे तुम्हाला तुमचं दिसेल. आणि आता बॅक वरती क्लिक करूया. तर इथे खाली तुम्हाला दिसेल स्टेप 1 कंप्लीटेड, स्टेप 2 कंप्लीटेड, स्टेप 3 कंप्लीटेड, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तर असं तो हा प्रोसेस होता सेट ऍप्लिकेशन करण्यासाठी, अर्ज करण्यासाठी, आणि हे ओव्हरऑल प्रोसेस होता. या ऍप्लिकेशन करण्याची लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटेल. तुम्ही डिरेक्टली जसं सेट एक्झाम टाईप करून मी डिरेक्टली जाऊन लिंक वरती क्लिक करू शकता. तुम्हाला इमेज कंपॅरिझनचे लिंक बिन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. आणि तुम्ही तुमचं काही क्वेरी असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जाऊन कमेंट करू शकता. जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत आहे फॉर्म ऍप्लिकेशन भरण्यामध्ये, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि इन्स्टंट सिक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि या आपल्याला सेट देताना मित्रांना फॉरवर्ड करा. सेट इन्स्टंट सिक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही तुमचे कमेंट असेल तर या व्हिडिओच्या खालती कमेंट डाऊन करा. थँक्यू फॉर वॉचिंग.